नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो विहिरीचे अनुदान आपल्याला कसे मिळेल, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तरी थोडंसं काळजीपूर्वक ही माहिती ऐकायची आहे, तर मग त्याच्यानुसारच त्याची तयारी करायची आहे किंवा मग त्याच्यानुसारच कारवाई करायची आहे. तर आजचा जे विषय आहे मी जे घेऊन आलेलो आहोत, तर थोडंसं जसं आपल्याला अतिवृष्टीचे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये येणार आहेत, विम्याचे पैसे आपल्या डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु विहिरीबद्दल जे अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे 30,000 रुपये पर विहीर, तर हे जे अनुदान आहे तर हे अनुदान आपल्याला ऑटोमॅटिक किंवा मग सरकारमार्फत डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही आहे. तर याची थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण अनुदानापासून किंवा मग विहिरीच्या निधीपासून आपण वंचित राहू नये. यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे, आपली विहीर जर पडली असेल किंवा त्याच्यामध्ये गाळ भरला असेल तर याच्या संदर्भातनी आपण आपली जी पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे, की जेणेकरून आपल्या विहिरीची काय कंडिशन आहे, पडली असेल तर ती कंडिशन सांगायची आहे, आणि जर समजा गाळ काढायचा जर असेल तर गाळासाठी सुद्धा अर्ज करायचा आहे. तर या दोन्ही कंडिशनसाठी आपल्याला पंचायत समितीमध्ये आपला अर्ज करायचा आहे. आपल्या विहिरीबद्दल तक्रार नोंदवायची आहे. आपल्या विहिरीबद्दल तक्रार नोंदवल्याच्या नंतर मग ती शासनाकडे ती माहिती पाठवण्यात येईल, आणि शासनाकडे माहिती पाठवल्याच्या नंतर आपल्याला तो निधी संपादन होईल किंवा मग निधी आपल्याला वितरित करण्यात येईल. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल पंचायत समितीला सूचना करायची आहे, पूर्वसूचना द्यायची आहे की माझ्या विहिरीचं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने जे निधी जाहीर केलेला आहे तर ती निधी मला देण्यात यावा. अशा प्रकारचा एक अर्ज आपण पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे, आणि त्याची ओसी वगैरे आपल्याकडे ठेवायची आहे, जेणेकरून आपला कोणताही अर्ज गहाळ होणार नाही. ओसी ठेवायची आहे, त्याच्यात व्यतिरिक्त त्याचा पाठपुरावा सुद्धा करायचा आहे, की जेणेकरून आपला अर्ज समोर फॉरवर्ड झालेला आहे की नाही, तर याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, आणि हे महत्वाचं काम आपण करून घ्यायचं आहे. बाकी डायरेक्ट निधी शासनातर्फे आपल्या कोणत्याही शेतकऱ्याला जमा होणार नाही. त्यामुळे विहिरीसाठी ज्यांची धडपड सुरू आहे किंवा मग विहिरीसाठी अनुदान मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन आपला अर्ज करायचा आहे आणि आपल्या विहिरीबद्दल माहिती द्यायची आहे. ती माहिती नंतर पंचायत समिती शासनाला पाठवेल आणि त्याच्यानुसार आपल्याला अनुदान प्राप्त होईल. तर याच्याकडे थोडंसं